संजय राऊतांच्या आक्रमकतेमुळे सांगलीमध्ये आघाडी पेटल्याचं आता पाहायला मिळतंय। सांगलीमध्ये आज विशाल पाटील संजय राऊतांना उत्तर देणार आहेत आणि विशाल पाटील आज पत्रकार परिषद घेणार आहेत। योग्य मुहूर्तावर विशाल पाटील आपली भूमिका जाहीर करणार आहेत। महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। संजय राऊतांचा सांगली दौरा होता, त्यानंतर संजय राऊतांच्या आक्रमकतेमुळे सांगलीमध्ये आघाडी सुद्धा पेटल्याचं पाहायला मिळतंय आणि सांगलीमध्ये आज विशाल पाटील संजय राऊतांना उत्तर देणार आहेत आणि विशाल पाटील आज त्या संदर्भात पत्रकार परिषद सुद्धा घेतील। योग्य मुहूर्तावर विशाल पाटील आपली भूमिका जाहीर करणार आहेत। त्यामुळे विशाल पाटील आजच्या पत्रकार परिषदेमध्ये काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। बातमी आपण पाहतोय सांगलीमधून। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। संजय राऊतांचा 2 ते 3 दिवसांपूर्वी सांगलीचा दौरा होता आणि त्यानंतर चंद्रहार पाटलांसोबत ते मुंबईला सुद्धा रवाना झाले। संजय राऊतांच्या याच आक्रमकतेबाबत सांगलीमध्ये आघाडी पेटल्याचं पाहायला मिळतंय आणि सांगलीमध्ये आज विशाल पाटील संजय राऊतांना उत्तर देणार आहेत आणि योग्य मुहूर्तावर विशाल पाटील आपली भूमिका जाहीर करणार आहेत। दैनिक पुढारी सांगलीचे निवासी संपादक सुरेश गुदले सर आपल्या सोबत आहेत। सर, आपण पाहतोय की संजय राऊतांची जी आक्रमकता होती त्यामुळे आता सांगलीमध्ये आघाडी पेटल्याचं पाहायला मिळतंय आणि त्याच संदर्भात आज विशाल पाटील पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत। होय, तर सांगलीमध्ये आज विशाल पाटील संजय राऊत हा सर बोला। पाटील यांची आज सांगलीमध्ये पत्रकार परिषद आहे। विशाल पाटील यांच्याबरोबर पृथ्वीराज पाटील, जयश्री पाटील आदी काँग्रेसचे नेते सगळे असणार आहेत। संजय राऊत यांनी सांगलीमध्ये येऊन काँग्रेसवर खूप असभ्य शब्दामध्ये, काँग्रेसच्या नेत्यांवर खूप असभ्य शब्दामध्ये टीका केली, अशी भावना सर्व काँग्रेस नेत्यांची झालेली आहे आणि संजय राऊत यांनी जे काही आरोप केले त्याला उत्तर देण्यासाठी आज विशाल पाटील पत्रकार परिषद घेणार आहेत। आज अमावस्या आहे, कोणताही मोठा आणि महत्त्वाचा असा निर्णय ते काही जाहीर करणार नाहीत। फक्त संजय राऊत यांच्या आरोपांना उत्तर द्यायचं यासाठी सगळे काँग्रेस मंडळी एकत्र येऊन आज सांगलीमध्ये माध्यमांशी बोलणार आहेत। श्रद्धा, नक्कीच। तर आपण पाहतोय की संजय राऊतांच्या आक्रमकतेमुळे सांगलीमध्ये आघाडी सुद्धा पेटल्याचं पाहायला मिळत आहे आणि सांगलीमध्ये आज विशाल पाटील संजय राऊतांना उत्तर देणार आहेत आणि विशाल पाटील आज पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत। त्यामुळे विशाल पाटलांना उमेदवारी देण्याची काँग्रेसची अशी मागणी होती। नक्कीच सर, धन्यवाद तुम्ही पुढारी न्यूजला दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय आणि त्यामुळे आता विशाल पाटील यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। संजय राऊतांना नेमकं ते काय उत्तर देतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल।